नमस्कार. आजच्या आपल्या या मॅजिकल जर्नीमध्ये आजचा आपला जादूचा 8वा दिवस आहे आणि या 8व्या दिवसामध्ये आपण आपल्या आयुष्यात मॅजिक आणण्यासाठी कुठली नवीन गोष्ट करायची हे आज आपण बघणार आहोत. तर आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमेनिमित्त सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. अ, ही सदिच्छा व्यक्त करून आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. तर आजचं आपला जो घटक आहे तो आहे जादूचा घटक पदार्थ. तर आपण जादुई तत्व इथे असं आपण म्हटलेलं आहे. तर यामध्ये अ, आपण आतापर्यंत आपण 8 पाठांमध्ये शिकलेलो आहे, की आपण कोणत्याही गोष्टीबद्दल नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे. म्हणजे जो कृतज्ञ राहतो त्याला जास्तीत जास्त दिलं जातं आणि जो कृतघ्न राहतो म्हणजे कृतज्ञ राहत नाही, त्याच्याकडून त्याला जे दिलेलं आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं. तर कृतज्ञ हृदय निरंतर जश्न मनात आहे. तर जो माणूस कृतज्ञ राहतो, त्याला जे मिळालं आहे त्याबद्दल तो परमेश्वराचे आभार मानत असतो. तो नेहमी म्हणजे तो नेहमी काय करतो, तृप्त असतो आणि तृप्त होऊन तो प्रत्येक गोष्ट जणू काही त्याला मेजवानी मिळाली आहे याप्रमाणे तो राहत असतो. भोजन करने से पहिले धन्यवाद देना एक ऐसी परंपरा है, जो हजारो वर्षों से चली आ रही है. आपल्याला माहिती आहे, की पूर्वी सुद्धा बघा शाळेमध्ये आपण जेवणा किंवा एखाद्या पंक्तीमध्ये गेलो आपण, तर जेवणाच्या आधी अ, आपण श्लोक म्हणतो किंवा शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपण श्लोक शिकवतो, की अन्न हे पूर्ण वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते, नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. असं आपली भारतीय संस्कृती सुद्धा आपल्याला सांगत असते. तर ही परदेशात सुद्धा अनेक वर्षांपासून जेवण करण्याच्या आधी जेवणाला धन्यवाद देण्याची परंपरा आहे. 21वीं सदी में जिंदगी की रफ्तार इतनी तेज हो चुकी है कि लोग अक्सर भोजन के लिए धन्यवाद देने का समय नहीं निकाल पाते। लेकिन खाने पीने जैसे आसान काम का इस्तेमाल अगर आप कृतज्ञ होने के अवसर के रूप में करते हैं, तो इससे आपके जीवन में जादू कई गुना बढ़ जाएगा. तर म्हणजे आता आपण काय करतो, की या धकाधकीच्या जीवनात आपण म्हणतो जेवणच कसं तरी करतो. जेवणाला मला 10च मिनिटं वेळ आहे. मधली सुट्टी होते 10 मिनिटाची, तर त्या 10 मिनिटामध्ये माझं जेवण झालं पाहिजे, असं आपल्याला वाटतं. परंतु ठीक आहे, तुम्ही जेवण करा. परंतु त्यासाठी एक छोटीशी मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे, की जेवण करायच्या आधी काय करायचं. तर जर तुम्ही या जेवणाबद्दल तुम्हाला कारण आपल्याला माहिती आहे, मी आज तुमच्याशी जे बोलते, ते मला काही एनर्जी लागते ना. ही एनर्जी आपल्याला कुठून मिळते आहे? या अन्नातून. मी जे काही खाल्लं असेल, जेवण केलं असेल, त्यातूनच ही एनर्जी मिळते आहे. मला समजा शाळेत जायचं असेल, सेशन घ्यायचे असतील, कुठलंही काम करायचं असेल, तर मला ताकद हवी असते आणि ही ताकद कशातून मिळते? तर या अन्नातून मिळत असते. व त्या अन्ना इतकंच आपल्याला पाणी सुद्धा महत्वाचं आहे बघा. हे पाणी मग किंबहुना अन्नापेक्षा सुद्धा पाणी जास्त महत्वाचं आहे. एक दिवस सुद्धा आपण या पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी फक्त आपल्याला खाण्यासाठीच आवश्यक असतं का? तर नाही. पाणी आपल्याला स्वयंपाकासाठी पाहिजे, कपडे धुण्यासाठी, नंतर मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये याचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे पाण्याला जीवनच आपण म्हणत असतो. यदि आप मग असं हे जे जीवन आहे, म्हणजे आपल्या मानवी शरीरात सुद्धा बघा 70% पाणी आहे आणि त्यामुळे आपण जर या पाण्याबद्दल आणि अन्नाबद्दल कृतज्ञ राहिलो, तर आपल्या शरीराला सुद्धा त्याचा खूप फायदा होणार आहे आणि आपण निरोगी असं आयुष्य जगण्याकडे वाटचाल करू. यदि आप उस समय के बारे में सोचते जब आपको सचमुच बहुत ही तेज भूख लग रही थी, तो आपको याद आएगा कि तब आप सामान्य ढंग से सोच भी नहीं पा रहे थे, ठीक से काम नहीं कर पा रहे थे, शरीर में कमजोरी महसूस हो रही थी. हो सकता है आप काँपने भी लगे हो, आपका दिमाग दुविधा में पड़ गया था और आपकी भावनाएं रसातल को छूने लगी थी और यह सब चंद घंटों तक कुछ न खाने से ही हो सकता है. दरअसल आपको जीने, सोचने और अच्छा महसूस करने के लिए भोजन की आवश्यकता होती है. इसलिए
भोजन के लिए कृतज्ञ होना सचमुच बड़ी बात है. तर या ठिकाणी आपण बघतोय बघा, आपल्याला डायबिटीसच्या लोकांना शक्यतो हा त्रास होत असतो, की ज्यावेळेस त्यांना भूक लागलेली असते, त्यावेळेस आपण नीट विचार करू शकत नाही. आपण जे काम करतोय त्या कामावर आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आपले हात थरथरायला लागतात आणि आपलं मन गोंधळून जातं आणि आपण काहीच काम करू शकत नाही. मग इतकं जर हे जेवण महत्वाचं आहे, तर जेवण करताना आपल्याला आज आपल्या समोर जी थाळी आली आहे, त्या थाळीला आपण कृतज्ञता देणं खूप महत्वाचं आहे. भोजन के लिए अधिक कृतज्ञता महसूस करने के खातिर एक पल का समय निकालें और उन सभी लोगों के बारे में सोचें, जिन्होंने आपके खाने के लिए भोजन उपलब्ध कराया. आपको ताजे फल और सब्जियां मिले, इसके लिए किसानों को फल और सब्जियां उगानी पड़ी. उन्हें लगातार सींचना पड़ा और कई महीनों तक उनकी रक्षा करनी पड़ी. तब कहीं जाकर वे कटने के लिए तैयार हुए. फिर फसल काटने वाले, पैक करने वाले, वितरण और परिवहन करने वाले लोग, जो दिन रात बहुत लंबी दूरियां तय करते हैं, ये सभी लोग मिलकर पूरे सामंजस्य में काम करते हैं, ताकि यह सुनिश्चित हो जाए कि हर फल और सब्जी आप तक ताजी पहुंच सके और सालभर उपलब्ध राहील. आता या ठिकाणी बघा, आपल्याला त्यांनी लेखिका सांगतायत, की तुम्ही जे जेवण करता, तर आपण कोरोनाच्या काळात सुद्धा बघितलं. बघा, आपल्याकडे पैसे होते. पण भाजी वगैरे घ्यायला ज्यावेळेस आपल्याला बाहेर जाण्याची बंदी होती, त्यावेळेस आपल्या लक्षात आलं, की पैसा असून काही फायदा नाही. आपण बघा, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं, की माझ्याकडे पैसा आहे, मी भाजी घेतली तर काय झालं? पैसे देऊन मी ती भाजी घेतली. ठीक आहे, पण कोरोना काळात तुमच्याकडे पैसे सुद्धा होते. पण जर त्या भाजीवाल्याने भाजी आणलीच नसती, तर आपण भाजी करू शकलो असतो का? नाही. तर अशा प्रकारे हे शेतकरी लोक काय करतात, 3 ते 4 महिने त्यांना साधारण ते पीक लावल्यापासून तर ते त्यांच्या हातात येईपर्यंत 3-4 महिने जातात. 3-4 महिने ते खूप कष्ट करतात. तर आपलं एक काम आहे, की ही भाजी त्या शेतकऱ्यांनी पिकवली असेल, त्याला खूप खूप धन्यवाद. त्यानंतर ती पिकवलेली भाजी जी आहे, ती एखाद्या व्यापाऱ्याने आणली, त्याबद्दल धन्यवाद. ट्रान्सपोर्टच्या करणाऱ्याला धन्यवाद. त्यानंतर ती मोठ्या मार्केटमध्ये, एपीएमसी मार्केटमध्ये येते, तिला धन्यवाद. तिथून मग छोटे-छोटे व्यापारी असतात ते आणतात. मग तिथून ती आपल्या घरात येते. म्हणजे एवढा सगळा प्रवास ती भाजी करत येते. ती त्यासाठी ही जी सगळी चेन आहे लोकांची, त्या लोकांबद्दल आपण एक क्षण धन्यवाद म्हणायचं. आणि त्याला काही फारसं नाही, तुम्हाला काही कोणाला काही द्यायचं नाही. फक्त मनामध्ये त्यांच्याबद्दल ग्रेटफुल राहायचं आणि त्याचप्रमाणे हे झालं भाजीचं. कडधान्यांचं सुद्धा, धान्यांचं सुद्धा तसंच, की त्याबद्दल सुद्धा आपण ग्रेटफुल राहायचं. मांस उपलब्ध कराने वाले मछुआरों, दही दूध बेचने वाले, चाय कॉफी उगाने वाले सभी फूड पैकिंग कंपनियों के बारे में सोचे, जो हमारे भोजन को तैयार करने के लिए अथक श्रम करते हैं. तर ज्याप्रमाणे जे नॉन-व्हेज खाणारे जे लोक आहेत, तर त्यांचं सुद्धा ट्रान्सपोर्ट करणारे लोक असतात, दुग्ध व्यवसाय करणारे लोक असतात, चहा कॉफीचे मळेवाले असतात. आपल्याला किती लोकांना चहाची गरज असते. तर हे सगळे चहा, कॉफी ते मळ्यातून मळ्यातून ते पिकून आपल्या घरात येईपर्यंत खूप मोठी चेन असते, की जी ते या सगळ्या मध्ये लागलेली असते आणि आपल्यापर्यंत ते चहा किंवा कॉफी आलेलं असतं. तर आपण किंवा हे पॅकिंग करणारे जे लोक असतात, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे. अशा प्रकारे आपण दरअसल विश्व का आहार उत्पादन एक अद्भुत ऑर्केस्ट्रा है जो हर दिन होता है और यह समझ रहे हैं पर यह सब काम करता है. जब आप आपके इसके बारे में विचार करते हैं कि स्टोर्स, रेस्टोरेंट, सुपरमार्केट, कॉफी हाउस, हवाई जहाज, स्कूल, अस्पतालों और संसार के हर घर के लिए भोजन और पेय पदार्थ की आपूर्ति के लिए बनाए गए कितने सारे लोग शामिल हैं. तर हे जेवण फक्त आपल्या घरातच होतं असं नाही, तर शाळा, कॉलेज, रेस्टॉरंट, सुपरमार्केट या सर्व ठिकाणी जेवणाची गरज असते आणि हे सगळं जेवण करण्यासाठी ही खूप मोठी चेन माणसांची एकजूट झालेली असते. तर आपण या सर्वांबद्दल, त्यांच्या त्या कष्टाबद्दल एक शब्द धन्यवाद, थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच म्हटलं तरी चालेल. आपण
नेहमीच थँक्यू म्हणतो, तर ही थँक्यू म्हणायची आपण सवय लावून घ्यायची. तर हे कितीतरी लोक आहेत, की हे जे या सर्वामध्ये लागतात. भोजन एक उपहार है. अन्न ही आपल्याला मिळालेली निसर्गाची देणगी है। क्योंकि यदि प्रकृति भोजन उगाने के लिए मिट्टी, पोषक पदार्थ और पानी उपलब्ध न कराए, तो हम में से किसी के पास भी खाने के लिए कुछ भी न राहील. आता सर्वात महत्वाचं ही धरती माता आहे. कुठलंही झाड जे आहे हे धरती मातेवरच उगवतं की नाही. म्हणून ही धरती माता आपल्यासाठी फार महत्वाची आहे. कारण ती आपल्याला अ, अन्न पिकवायला मदत करत असते. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे, की हे झाडं सुद्धा उगवतात. पण त्यासाठी पाणी तर आवश्यक आहे की नाही? तर जसं अन्न ही धरती माता महत्वाची आहे अन्न पिकवण्यासाठी, तसे पाणी सुद्धा खूप महत्वाचं आहे. अ, हम में से किसी के पास भी खाने के लिए कुछ न रहे, पानी के बिना कोई भोजन, वनस्पती, पशु या मानव जीवन संभव नाहीये. फक्त आपल्यालाच नाही तर पशु पक्ष्यांना सुद्धा पाणी आवश्यक असतं. हम अपना भोजन पकाते समय, उगाते समय, बगीचे की देखभाल करते समय, बाथरूम में पानी का इस्तेमाल करते हैं. हम हर वाहन में, अस्पतालों में, ईंधन, खनन और उत्पादन करने वाले उद्योगों में, परिवहन को संभव बनाने में, सड़कें बनाने में, कपड़े और संसार के हर उपभोक्ता उत्पाद तथा उपकरण बनाने में, प्लास्टिक, कांच व धातु बनाने में, जीवन बचाने वाली दवाई बनाने में, मकान बनाने के लिए, अन्य इमारतें बनाने के लिए पानी का इस्तेमाल करते हैं. और पाणी हमारे शरीर को जीवित रखता है. पाणी पाणी जीवनदायी पाणी. असं हे पाणी आहे ते आपल्याला अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडतं. आणि म्हणजे जेवणासाठी तर उपयोगी आहेत. आपले कपडे धुण्यासाठी, वाहनं धुण्यासाठी आहे. पण इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी आहे. स्नानगृहात आहे, शौचालयामध्ये आहे आणि खाणकामामध्ये अनेक ठिकाणी हे पाणी आवश्यक असतं. म्हणून त्याला श्रेष्ठ असं पाणी, वैभवशाली असं पाणी असं म्हटलं जातं. या ग्रहावर जर काही जादू असेल, तर ती प्राण्यातच सामावलेली आहे असं लॉरेन एस्ली असं म्हणतात. अन्न पाणी नसते, तर आपण कुठे असतो? भोजन और पानी के बिना हमारा क्या होगा? जाहिर है हम इस संसार में रह ही नहीं पाएंगे. हमारा कोई परिजन या मित्र भी यहाँ नहीं रह पाएगा. आता जर पाणी नसेल, तर या जगामध्ये आपण पण राहणार नाही, आपले नातेवाईक पण राहू शकणार नाही आणि आपल्याला आनंदानं राहता आलं नसतं. लेकिन हम इस सुंदर ग्रह पर एक साथ रह रहे हैं. आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, आपल्या कुटुंबियांसोबत राहतोय. जीवन को इसकी चुनौतियों और आनंददायी पलों के साथ जी रहे हैं, क्योंकि प्रकृति ने हमें भोजन और पानी का उपहार दिया है. तर आपल्या आता लक्षात आलं असेल, की ही प्रकृती आहे, तिने आपल्याला भोजन आणि पाणी याचं तिने काय दिलेलं आहे? आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे जसं काही. तर म्हणून आपण त्यांना काय करूया? कृतज्ञता व्यक्त करूया. तुम्ही अन्न आणि पाण्याविषयी ज्यावेळेस कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे, की आपलं शरीर जे आहे ते 70% पाण्याने तयार झालेलं आहे. मग ज्यावेळेस आपण समजा आपल्या शरीरात एखादं कार्य असंतुलित झालेलं असेल एखाद्या अवयवाचं, तर आपण मनात म्हणायचं ही पाणी जेव्हा आपण पाणी पितो ना, हे पाणी ही मॅजिकल वॉटरमध्ये मी पीत असताना माझ्या शरीरामधले टॉक्सिन्स या पाण्याद्वारे वाहून नेले जात आहेत. माझ्या शरीरातील सर्व इंद्रिय जे आहेत ते व्यवस्थित कार्य करीत आहेत. असं आपण जर म्हणून पाणी पिलं, तर आपल्याला त्याचे चांगले इफेक्ट झालेले आपल्याला दिसतील. कारण आतापर्यंत आपण बघितलंय, की कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त दिलं जातं युनिव्हर्सकडून. हा युनिव्हर्सचा नियम आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण ग्रॅटिट्यूड करतो, इसके अलावा भोजन और पानी के लिए कृतज्ञता आपके जीवन में जादू को कायम रखती है और आपकी हर प्रिय चीज में अपना सुखद सुनहरा धागा पिरो देगी, जिससे आप प्रेम करते हैं और जिसके आप सपने देख रहे हैं. आपलं आपलं आयुष्य जे आहे, तर आयुष्य या कृतज्ञतेच्या सोनेरी धाग्याने काय होणार? सुखद होणार आणि आपण आपण ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो, ज्या गोष्टीचं आपण प्रेम मिळवण्याचं जे स्वप्न बघितलेलं आहे, ते स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल, तर आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. पुराने जमाने में लोग यकीन करते थे कि
जब वे अपने भोजन और पानी के लिए कृतज्ञतावश प्रार्थना करते हैं, तो इससे वह शुद्ध हो जाता था. जब वह आता पूर्वीच्या वेळेस सुद्धा बघा भोजन करायच्या आधी वासुदेव करायचे बघा. तर त्यामुळे म्हणजे ती पण एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करायचंच एक प्रकार आहे. आणि त्याचं सायंटिफिक कारण म्हटलं तर म्हणजे ज्यावेळेस आपण पाणी टाकतो ना, म्हणजे जीव-जंतू, छोटे-छोटे किडे वगैरे आपल्या अन्नामध्ये येणार नाही. ओल दिस झाल्यामुळे. हा त्याचा एक वेगळा सायंटिफिक रीज़न है त्याचं. जब आप क्वांटम फिजिक्स की प्रेक्षक प्रभाव जैसी नवीन अवधारणाओं के और खोज को देखते हैं, तो पुराने जमाने में लोग सही साबित हो सकते हैं. म्हणजे क्वांटम फिजिक्सनुसार त्यांची जी धारणा होती, ती योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. क्वांटम फिजिक्स के प्रेक्षक प्रभाव बताता है कि अवलोकन की प्रक्रिया उस वास्तु या व्यक्ति में कोई परिवर्तन कर देती है जिसे देखा जा रहा है. कल्पना करें यदि आपने भोजन पर और पेय पर कृतज्ञता को केंद्रित करने के उसकी ऊर्जा संरचना बदल जाती है और वे शुद्ध हो जाए, तो आपके द्वारा खाई जाने वाली हर चीज आपके शरीर को श्रेष्ठतम पहुंचाएगी. आता एका ठिकाणी मी एक चित्र बघितलं होतं. त्या चित्रामध्ये बघा, की म्हणजे ती स्त्री जेवण करत असताना त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले होते परदेशामध्ये आणि खूप मोठं असं किंकाळ देणारं असं म्युझिक लावलं होतं. त्यानंतर शरीरावर जे परिणाम झाले होते, त्या अन्नावर कशा प्रकारचे ते ते जे ते जे मोलिक्युल्स होते, ते मोलिक्युल्स असे कसेतरी टेढे-मेढे दिसत होते. त्यानंतर शास्त्रीय संगीत केलं तर तिथे ते मोलिक्युल चांगले दिसत होते. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण घेतलं जात होतं. तर त्यावेळेस जे अन्न तयार झालं तर त्याचे मॉलिक्युल्स अतिशय सुंदर अशी स्फटिकाची अशी रचना तयार झाली होती. म्हणून म्हणतात बघा आपल्याला नेहमी सांगितलं जातं, की तुम्ही बाहेरचं खाऊ नका, हॉटेलचं खाऊ नका, ते पॅकिंगचं फूड खाऊ नका. त्यापेक्षा घरी केलेलं तुम्ही खा. प्रकृतीतलं एखादं फळ खा. असं का सांगते आपली आई? तर त्याच्यामागे हेच कारण आहे. की आई ज्यावेळेस तुमच्यासाठी अन्न तयार करते, त्यावेळेस तिच्या मनामध्ये खूप चांगले भाव असतात. आता मी ज्यावेळेस अन्न तयार करत असते ना, तर एकतर माझे सकाळची जर वेळ असेल, तर भक्तिगीतं असतात किंवा माझे सेशन असतात, जे मोटिव्हेशनल सेशन असतात आणि त्यामुळे आपलं मन चांगल्या हायर फ्रिक्वेन्सीला जोडलेलं गेलं असल्यामुळे त्यामुळे आपल्या हातातून जे जेवण केलं जातं, ते आपल्या कुटुंबियांच्या साठी चांगलंच जेवण आपण तयार करत असतो. म्हणजे ती पण एक जादू आपण त्या अन्नाच्या द्वारे स्प्रिंकल करत असतो आपल्या कुटुंबियांसाठी. भोजन और पेय पदार्थ में कृतज्ञता के जादू का अनुभव तत्काल करके एक तरीका सचमुच एक चीज का स्वाद लेना है, जिसे आप खा पी रहे हैं. जब आप अपने भोजन या पेय पदार्थ का वाकई स्वाद लेते हैं, तो आप दरअसल उसकी कद्र कर रहे हैं या कृतज्ञ हो रहे हैं. प्रयोग के तौर पर अगली बार जब आप खाए-पिए, मुँह में कुछ रखे तो उसे निगलने से पहिले अपने भोजन या पाणी में के स्वाद पर केंद्रित करें. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलंय, की ज्यावेळेस तुम्ही जेवण करतात, मी तुम्हाला याच्या पण आधी सांगते, की जेव्हा आपण जेवणाचं सगळं ताट आपल्यापुढे वाढलं जातं, तर त्यावेळेस एक मॅजिक डस्ट टाकायची, गोल्डन डस्ट टाकायची. आपल्या हातात मॅजिक आहे आणि ही मॅजिक कशी टाकायची आणि म्हणायचं, की या अन्नामुळे माझ्या शरीरात सर्व प्रकारचं संतुलित असे स्त्राव हार्मोन्स तयार होत आहेत आणि माझ्या जे मी काही जेवण करत आहे ते त्याचं पचन होऊन त्याचा शरीराला पूर्णपणे फायदा मिळत आहे आणि मी खूप निरोगी झालेली आहे. पाणी ज्यावेळेस आपण पितो, तर पाणी पिताना आपण म्हणायचं, की माझ्या शरीरातली जी टॉक्सिक जे घटक आहेत, ते सगळे या पाण्याच्याद्वारे शरीरातून बाहेर फेकले जाणार आहे आणि शरीराला ऊर्जा यातून प्राप्त होणार आहे. असं म्हणायचं. त्याला पण मॅजिक डस्ट टाकायची, पाण्याला मॅजिक डस्ट टाकायची. तुम्हाला सांगते न्यूटनचा एक नियम आहे. एव्हरी ॲक्शन हॅज रिॲक्शन विथ इक्वल अँड अपोझिट फोर्स. जेवढ्या जोराने तुम्ही भिंतीवर बॉल टाकणार, त्याच्या डबल वेगाने ते परत येतील. आपल्या आयुष्यात तसंच आहे, की चांगल्या गोष्टी तुम्ही टाकल्यात, की त्याचा रिझल्ट अनेक पटीने तुम्हाला परत येतो. मग तुम्ही एखाद्यावर प्रेम करा किंवा एखाद्याचं तुम्ही द्वेष करा.
तुम्ही एखाद्यावर द्वेष जरी केला तरी त्याच्या त्या रिफ्लेक्ट झालेल्या वाईट भावना आपल्या शरीराला वाईट अनुभव देतात. आणि एखाद्यावर तुम्ही जर प्रेम केलं तर आपल्या मनाला, आपल्या हृदयाला अतिशय आनंद वाटतो. म्हणजे खूप समाधान वाटतं. म्हणून या जेवण करताना सुद्धा आपण काय राहिलं पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे. आज कुछ भी खाने से पहिले आपण सांगितलं की, आणि हां, दुसरं म्हणजे पूर्वी आपले पूर्वज आपल्याला सांगायचे की 32 वेळा चावून खा घास. 32 वेळा चावून खा. याच्यामागे सायंटिफिक रिझन म्हणजे आपल्या शरीरामध्ये, आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते, या लाळेमध्ये टायलिन नावाचं एक केमिकल असतं. तर ते खूप वेळ जेव्हा आपण चावतो, त्यावेळेस ती लाळ त्यामध्ये मिक्स होते आणि ती समजा चपाती आपण खाल्ली, तर ती गोड लागायला लागते. कारण ती त्यामध्येच त्याची ती क्रिया तयार होत असते. आणि दुसरं म्हणजे खात असताना टीव्ही चालू करू नका. ते टीव्हीमध्ये बघा आपण असे काहीतरी विचित्र आपण कुणाचा अपघात झाला, कोणी रेप केला, असल्या गोष्टी आपण ऐकत असतो आणि खात असतो. त्यामुळे ते जे इम्पल्स आहेत ते आपल्या मेंदूच्या साहाय्याने आपल्या पोटात जातात आणि पोटाच्या साहाय्याने ते आपल्या शरीरावर ते बॅड इफेक्ट करतात. म्हणून तुम्ही जेवण करताना काहीच करायचं नाही. फक्त त्या जेवणावर पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करायचं, लक्ष द्यायचं, त्याच्यावर मॅजिक डस्ट टाकायची आणि ते खायचं. अशा प्रकारे आपण खाण्याचं आपण हे करू शकतो. मॅजिक डस्ट त्यावर टाकू शकतो. आप मेरी तकनीक आजमा सकते हैं जिससे मुझे और कृतज्ञता महसूस करने में मदद मिलती है. जादुई शब्द कहते हैं मैं वक्त अपने म्हणजे तेच त्यांनी तिथे सांगितलंय की आपण कशा प्रकारे जादूमध्ये तुम्ही मॅजिक डस्ट कशा प्रकारे टाकू शकतो हे त्यांनी तिथे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. नंतर यदि किसी वक्त कुछ खाने पीने से पहले आप जादुई शब्द धन्यवाद कहना भूल जाते हैं, तो जैसे ही आपको याद आए, बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला सवय नसते, आतापर्यंत आपण कधी धन्यवाद म्हटलं नाहीये. तर मग आपण काय करायचं, जेव्हा आपल्याला आठवण येईल ना, त्यावेळेस आपण धन्यवाद म्हणायचं. नंतर त्याची मॅजिक डस्ट त्याच्यावर टाकायची आणि खायला सुरुवात करायचं. यदि दिन में किसी वक्त कुछ खाने पीने से पहले आप जादुई शब्द धन्यवाद कहना भूल जाते, तो जब भी आपको याद आए तब आप लोग धन्यवाद कह सकते हैं. जब मग तुम्हाला असं वाटेल की आता आपण सुरुवातीला तर म्हणायचं विसरून गेलो, तर काय नाही, इट्स ओके. आपण जेव्हा असं म्हणतात ना, जब जाग आए वही सवेरा. आतापर्यंत आपण एवढे दिवस केलं नव्हतं कारण आपल्याला माहिती नव्हतं कृतज्ञता. ठीक आहे, आज आपल्याला माहिती पडलं ना, मग आपण आजपासून ती सुरुवात करूया. जीवन में भोजन तथा पानी, छोटी छोटी चीजों के लिए कृतज्ञ होना कृतज्ञता की गहनतम अभिव्यक्तियों में से एक है. जब आप इस हद तक कृतज्ञता महसूस कर सकते हैं तो आप जादू को देखते होंगे. अशा प्रकारे जर तुम्ही जादू जर आपल्या आयुष्यात आणायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्याचा खूप आपण व्यवस्थित आपण अभ्यास केला पाहिजे. जाणीवपूर्वक ज्या गोष्टी बघा, लक्षात ठेवा की आपला जो मेंदू आहे, या मेंदूला कधीही कृतज्ञता व्यक्त करायची हा प्रोग्राम, कारण आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं नाही, कारण त्यांना पण माहिती नव्हतं. आपणही आपल्या मुलांना शिकवलं नाही कारण आपल्यालाही माहिती नव्हतं. पण आज आपल्याला ही गोष्ट माहिती पडलेली आहे, तर आपण आजपासूनच सुरुवात करूया आणि कृतज्ञता जेवणासाठी आपण म्हणूया. आता आजची जादुई अभ्यास क्रमांक आपल्याला काय दिलेला आहे, तर आपली नियामते घेणे. नेहमीप्रमाणे तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या 10 गोष्टी सूची लिहत असाल आणि ज्यासाठी आपण का कृतज्ञ आहोत. अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. समजा उदाहरणार्थ थँक यू गॉड आय हॅव अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी. माझी बॉडी कशी आहे, तर सशक्त आहे आणि हेल्दी आहे. थँक यू गॉड फॉर माय ब्रेन. माझ्या मेंदूसाठी धन्यवाद की तो योग्य वेळी योग्य निर्णय माझ्यासाठी घेत असतो. थँक यू फॉर माय आईज. माझे डोळे मला बघण्यासाठी, वाचनासाठी, टीव्ही बघण्यासाठी मदत करतात. त्याबद्दल धन्यवाद. असे आपण 10 सूची केलेली असेल आणि नंतर आजचं आपली नवीन काय आहे ऍक्टिव्हिटी, तर कुछ भी खाने पीने से पहिले आपण खाण्यापिण्याच्या आधी तुम्ही फळ जरी खात असाल त्याला तरी
थँक्यू ज्या शेतकऱ्याने हे फळ पिकवलं त्याच्याबद्दल थँक्यू, ज्या ट्रान्सपोर्टने हे आणलं माझ्याबरोबर त्याला थँक्यू, ज्या व्यापाऱ्याने हे विकत दिलं मला त्याच्याबद्दल थँक्यू. आता जर तुम्ही कमवत नसाल तर तुम्हाला तुमच्या मिस्टरांनी ते आणून दिलंय त्यामुळे त्यांना सुद्धा थँक्यू म्हणा. म्हणजे मग ते तुम्हाला याच्यापेक्षा अजून जास्त जास्त चांगल्या चांगल्या गोष्टी आणून देत असतात. आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे. अशा प्रकारे आज आपण अन्न आणि पाणी याच्याबद्दल थँक्यू कसं म्हणायचं हे शिकलेलो आहोत. तर काय याबद्दल काही प्रश्न आहे का? हॅलो, प्रश्न असेल तर ठीक हॅलो. हा. हा. नाही म्हणजे तेच ना की म्हणजे पाणी पिलं तर ते पाणी कुठून येतं, काय येतं, आपल्यापर्यंत कसं पोहोचलं, त्याला चार्जिंग करून द्यायचं. हम्म. हा. आणि मी सांगते की ज्यावेळेस आपण हे सेशन घेतो ना त्यावेळेस हा. आपल्या असा एक ग्लास ठेवायचा किंवा पाण्याची बॉटल अच्छा अच्छा. ठेवायची. हा आणि हा हा. म्हणजे जेव्हा आपण चांगल्या गोष्टी हो ऐकतो ना ऐकतो. ते हा. ते सुद्धा, कारण मी कितीतरी वेळा थँक्यू म्हणते तर ते हो पाणी सुद्धा हो. चार्ज होत असतं. आणि बरोबर. त्यामुळे आपल्याला ते चार्जिंग केलेलं पाणी मिळतं. हा हा हा. बरोबर. तर आज आपण एक छोटस मेडिटेशन घेऊया हम्म. या पंचमहाभूतांसाठी. चालेल. तर आज आपण सुरू करूया. हे परमेश्वरा, तू मला ते सुंदर शरीर दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हे परमेश्वरा, आज मी जिवंत आहे त्याबद्दल मला आज तू जिवंत ठेवलं आणि एक नवीन दिवस मला माझ्या आयुष्यात प्राप्त करून दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हे परमेश्वरा, तू माझा हात धरून मला पुढे घेऊन जाणार आहे. हा जो माझा विश्वास आहे, हा विश्वास मला दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हे परमेश्वरा, आज मला राहण्यासाठी घर दिलं त्याबद्दल, मी ज्या घरात आज राहते ते मला मिळालं त्याबद्दल आणि या घरात मी सुरक्षित राहते त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे मला सुंदर असं कुटुंब दिलं, माझ्यावर अतिशय जीवापाड प्रेम करणारे पती दिले, सुंदर अशी 2 मुलं मला दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हे परमेश्वरा, ही हवा, ही जी सुंदर हवा आजूबाजूला आहे, ही हवा मला सतत माझ्याशी खेळत असते. हवेशिवाय मी 1 मिनिट सुद्धा जगू शकत नाही. पण ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मला ही हवा मिळत असते त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. नंतर ही जी झाडं आहेत, झाडं आपल्याला फुलं देतात, फळं देतात, अन्न देतात, निवारा देतात. अशा या झाडांना सुद्धा आपण म्हणूया थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर सूर्य, या सूर्याच्या आगमनामुळे पृथ्वी वर चैतन्य निर्माण होतं. लोकांच्या आलेला मरगळ जी आहे ती नाहीशी होऊन सर्व सृष्टी कामाला लागते. पृथ्वीवरील ज्या सर्व वनस्पती आहेत त्या सूर्यप्रकाशामध्ये अन्न तयार करतात. अशा या ऊर्जेच्या स्रोताला, सूर्यदेवतेला आपण नमन करूया आणि त्यांना सुद्धा म्हणूया थँक्यू व्हेरी मच. नंतर हे संपूर्ण युनिवर्स, विश्व, त्या विश्वामध्ये आमचं पृथ्वी हा एक ग्रह आहे. या पृथ्वी ग्रहावर एक महाराष्ट्र, अनेक देश आहेत, त्यात भारत हा एक देश आहे. आणि या अनेक देशांमध्ये या भारतामध्ये अनेक राज्य आहेत, त्यात महाराष्ट्र राज्य आहे, त्यात एक मुंबई भाग आहे, मी इथे राहते. या संपूर्ण या विश्वाला, ज्या ठिकाणी माझं अस्तित्व आहे अशा या संपूर्ण विश्वाला सुद्धा थँक्यू व्हेरी मच की तुम्हाला या विश्वामध्ये मला माझं अस्तित्व टिकवून ठेवलंय त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. हवा, पाणी, अन्न, वस्त्र या सर्व गोष्टी मला मुबलक प्रमाणात मिळत आहेत त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मला जन्म देणारे माझे माता पिता आहेत, आई वडिलांना सुद्धा मी नमन करते. थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे मला आतापर्यंत अनेक गोष्टीमध्ये मदत करणाऱ्या माझी
बहिणी आहेत, माझा भाऊ आहेत, त्यांना सुद्धा थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. माझ्यासाठी आमची मुंबई महानगरपालिकेने मला कार्य करण्यासाठी मला माझी निवड केली त्याबद्दल थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. अशा प्रकारे अतिशय सुखी, समाधानी आणि आनंदी असं जीवन मला मिळालं त्याबद्दल युनिव्हर्सला खूप खूप थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आपले 2 हात एकमेकांवर ठेवा. 2 मिनिटं डोळ्यावर ठेवा. नंतर हळूवारपणे मसाज करून डोळे उघडा. थँक्यू, थँक्यू. ठीक आहे. तर आज आरोहीने पण ऐकलं तुझं. आरोही आली का? आरोही आली. अरे वा वा. काय आहे आरोही? आरोही म्हणते कोण आहे, म्हटलं रंजना आजी आहे. बोल बोल बोल. व्हिडिओ ऑन कर ना तुझा. दिसते का? हे बघ. अरे वा, कशी आहे आरोही? बरी आहे. छान छान. आता तू पण अशी थँक्यू प्रेयर म्हणायची हा. आणि ज्यावेळेस जेवण करणार त्यावेळेस मॅजिक डस्ट टाकायची. आजी सांगणार तुला कशी टाकायची ते. हा, चला बाय.